नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सलग 3 दिवस चाललेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत. यापैकी एक युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPIशी संबंधित घेण्यात आला आहे. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 ऑगस्ट रोजी घोषणा केली की UPIद्वारे कर भरण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी UPIद्वारे फक्त 1 लाख रुपयांपर्यंतचाच कर भरता येत होता, परंतु आता तुम्ही UPIद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा कर देखील भरू शकता. ही मर्यादा प्रतिव्यवहार केली आहे. केंद्रीय बँकेनं म्हटलंय की प्रायमरी युजर एका मर्यादेत कोणत्याही दुप्पट युजरला UPI व्यवहार करू शकतो. यासाठी सेकंडरी युजरला वेगळ्या बँक खात्याची आवश्यकता नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही पेमेंट सिस्टीमवरती देखरेख ठेवणारी संस्था आहे. देशामध्ये UPI पेमेंटचा ट्रेंड झपाट्यानं वाढतोय. सध्या छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या मॉल्समधील शॉपिंग आउटलेटपर्यंत जवळपास सर्वच व्यापारी UPI पेमेंट स्वीकारतात. RBIच्या या घोषणेचा करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पेमेंटसाठी UPI वापरणाऱ्यांकडे लोकांचा कल वाढलाय. हे लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेनं कर भरण्याची UPIची मर्यादा वाढवली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की UPIद्वारे पेमेंट करण्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क नाही, त्यामुळे पेमेंटसाठी UPI वापरणं हे सर्वात स्वस्त पर्याय आहे. UPIच्या विपरीत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क हे आकारलं जातं. मध्यवर्ती बँक UPI पेमेंट आकर्षक करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय बँकेनं विशिष्ट प्रकारच्या पेमेंटसाठी UPIची मर्यादा वाढवली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय बँकेनं विशिष्ट प्रकारच्या पेमेंटसाठी UPI मर्यादा वाढवण्यात आली होती. यामध्ये रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांचा देखील समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे आता ही बातमी UPI युजर्ससाठी फार महत्त्वाची आहे. तुम्ही डायरेक्ट कर भरू शकता, तेही 5 लाखांपर्यंत. त्यामुळे तुम्हाला कॅश ट्रान्झॅक्शन करण्याची बिलकुल गरज नाही. तर मग मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.